नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात ॲनालायझर लोकनीती. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ॲनालायझरचं ॲप डाउनलोड करा. आज 28 मे सावरकरांची जयंती आणि या निमित्तानं एक विनाकारण असा वाद समोर आलेला आहे. सावरकरांच्या नावानं एक अध्यासन मुंबई विद्यापीठामध्ये सुरू करावं असं ठरवण्यात आलं. बातमी आली, त्याच्यातले सगळे बारकावे आता नंतर समोर येतील. आणि लगेच त्याच्या विरोधामध्ये काही तथाकथित स्वतःला पुरोगामी म्हणून घेणाऱ्या पत्रकारांनी अतिशय घाणेरड्या शब्दामध्ये मग सावरकरांच्या या अध्यासनात शिकणार काय, माफी मागायचं शिकणार का आणि वगैरे वगैरे सगळं सुरू केलं. हे परत समोर येतं आणि विशेषतः मोदी सरकार सत्तेवर आल्याच्या नंतर गेल्या 11 वर्षामध्ये तर इतका विषारी प्रचार केला गेलेला आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे विक्रम संपत सारख्यांनी सावरकरांच्या वरचे 2 अतिशय सुंदर महत्त्वाचे खंड इंग्रजीमधून उपलब्ध करून दिले. मराठीतही त्याचं भाषांतर आता आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सावरकरांच्या संदर्भातल्या सगळ्या आक्षेपाला काय म्हणता येईल त्याला व्यवस्थित उत्तर दिलेली मुद्देसूद संदर्भासह सावरकरांचा चित्रपटसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं तयार करण्यात आला. तो चित्रपट समोर आला. हे सगळं असतानासुद्धा सावरकरांची बदनामी करायची अगदी सर्वोच्च न्यायालयानं शेवटी राहुल गांधीचे कान उपटले सावरकरांच्या बदनामीच्या संदर्भात आणि तेव्हा त्यांच्या वकिलांना माफी मागावी लागली आणि तो विषय कायद्याच्या पातळीवरती मिटवावा लागला. तुम्ही जी परत सावरकरांची जी बदनामी करतात, सावरकरांच्या सारख्या स्वातंत्र्य सैनिकांच्या बाबतीमध्ये, स्वातंत्र्यवीरांच्या बाबतीमध्ये, देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात ज्यांचा अतिशय मोठा सिंहाचा वाटा आहे अशा व्यक्तीच्या बाबतीमध्ये असे बेजबाबदार विधानं करणं बरोबर नाही. शिक्षा झाली नाही प्रत्यक्षात, काही माफीवरती का होईना ते प्रकरण मिटलं. हेच खरं तर हे लक्षात घेऊन बाकीच्यांनी काहीतरी धडा घ्यायला पाहिजे होता. तुम्ही जेव्हा सावरकरांवरती टीका करताय तेव्हा त्याच्यामध्ये काहीतरी मुद्दा तथ्य तर असलं पाहिजे. आता सावरकरांच्या नावानं एक अध्यासन करण्यात येते. त्याच्या निमित्तानं वेगवेगळ्या लोकांच्या नावानं अध्यासनं केलेली आहेत. संपूर्ण भारतभर विद्यापीठांमध्ये वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावानं अध्यासनं, चेअर असा तो शब्द आहे इंग्रजीमधला, महात्मा गांधी चेअर. आता ते शब्द आहे तसा तो अध्यासन अतिशय चांगला शब्द मराठीमध्ये आला. त्या निमित्तानं एखाद्या विषयावरचा अभ्यास हवा. पण तसं न समजे खरं तर सावरकरांच्या ह्या 2 अपेक्षा आहेत. एक तर समजा असं अध्यासन प्रत्यक्षामध्ये अस्तित्वात आलं तर एक जसं त्यांच्या वंशजांनी मागणी केलेली ते तर त्यांचं म्हणणं असं की आम्ही तर काहीच मागत नाही सरकारकडं, पण करायचं असेल तर संरक्षण विषयक एखादं विद्यापीठ प्रशिक्षण देणारं राष्ट्रीय पातळीवरती उभं करावं अशी त्यांची मागणी. तो व्हिडिओ मी तुम्हाला ऐकवतो. सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर हे जे काय सांगतात ते पहिले ऐका. सर, गेले बऱ्याच वर्षांपासून सावरकरांना भारतरत्न दिलं जावं अशी मागणी सावरकर प्रेमींकडनं होत आहे. यावेळेला सरकारने सुद्धा त्याच्याबद्दल आता अनुकूल भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे. तर आपली नेमकी भावना काय सावरकरांच्या भारतरत्न त्यांना पुरस्कार द्या जाण्याबद्दलची? बघा, सावरकर कुटुंब म्हणून आम्ही कधी काहीच मागणी केली नव्हती, करणारी नाही. दुसरं मला असं वाटतं की स्वातंत्र्यवीर हा जो जनतेने त्यांना जी उपाधी दिलेली आहे त्याचं महत्त्व एखाद्या शासकीय उपाधीपेक्षा जास्त आहे असं मी समजतो. याच्या ह्याच्यावर तुम्ही सरकारला एवढीच विनंती करू शकतो की यांनी या स्वातंत्र्यवीर उपाधीलाच तुम्ही अधिकृत करा. त्याच्यामुळे स्वातंत्र्यवीर हा त्यांचा जो मान आहे तो अधिक म्हणजे त्यात सरकारचंही त्याच्यामध्ये गौरव आहे या करण्यामध्ये. दुसरी मला असं म्हणायचं आहे की सावरकरांनी जे काय केलं ते देशाकरता केलं. त्याच्यामुळे सरकारने एक केंद्रीय संरक्षण विद्यापीठ, सेंट्रल डिफेन्स युनिव्हर्सिटी सावरकरांच्या नावाने सुरू करावी आणि की ज्याचा देशाच्या पुढच्या म्हणजे स्ट्रॅटेजिक स्टडीज आणि या सगळ्या क्षेत्रात देशाला याचा उपयोग होईल. तुम्ही ऐकलं, पहिला मुद्दा त्यांनी क्लिअर केला की आम्ही सरकारकडून काहीच मागत नाही. सरकारला करायचं असेल म्हणजे त्यांना भारतरत्न द्या किंवा बाकीचं काहीच आम्ही म्हणत नाही. इतके उपर तुम्हाला करायचं असेल तर संरक्षण विषयक विद्यापीठ करा, चांगली गोष्ट. ही जी मागणी आहे म्हणजे त्यांनी मागणी केली नाही, बाकीचे म्हणतात म्हणून त्यांनी फक्त ती समोर ठेवलेली आहे. पण मला असं वाटतं की एक तर सावरकरांचं देशप्रेम आणि त्या संदर्भामध्ये किंवा सैनिकी शिक्षण ही जी गोष्ट सावरकरांना महत्त्वाची वाटली होती, संरक्षणाची जी काही व्यवस्था स्वतंत्र भारतामध्ये उभी राहायला पाहिजे याच्या बाबतीमध्ये अशी जी काही संस्था प्रशिक्षण देणारी, अभ्यास करणारी असेल तर त्याला सावरकरांचं नाव असावं. दुसरा जो एक छोटासा मुद्दा मला उपस्थित करायचा आहे की जो कोणी आजही सावरकरांच्या जयंती पुण्यतिथीला समोर येत नाही. जयसुतेसारखं त्यांचं गाणं म्हटलं जातं, अनादि मी अनंत मी म्हटलं जातं, त्याच्यानंतर ने मजसी ने परत मातृभूमीला म्हटलं जातं. सावरकरांनी जी शिवाजी महाराजांची आरती लिहिली होती, जय देव जय देव जय जय शिवराया, या
म्हणजे ह्याच्या सगळ्यातून सावरकरांची ती जी प्रखर अशी देशभक्तीची प्रतिमा आहे ती मोठी केली जाते, स्वाभाविक. आणि ते सगळ्यांना अनादिमी अनंतमी अवध्यमी भला मारी न रिपू जगती असा कवण जन्मला, ही ओळ वारंवार जिकडे तिकडे वापरली जाते. अगदी आग्रह असतो सावरकर प्रेमींचा. हा एक भाग झाला. पण त्याला जोडून दुसरा जो एक भाग आहे की जो मुद्दा मला तुम्हाला आज सावरकरांच्या जयंतीच्या निमित्तानं मांडायचा आहे की सावरकर हे विशुद्ध सुंदर अशी कविता लिहिणारे साहित्यिक होते. ह्याच्याकडं का दुर्लक्ष केलं जातं? सावरकरांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आम्ही फेब्रुवारी महिन्यामध्ये त्यांच्या कवितांवरचा एक कार्यक्रम केला होता. त्याच्यामध्ये अक्षरशः सावरकरांची लावणी, सावरकरांचं प्रेमगीत, फुलवेलीहून तनुवेलच ती नाजूक सुंदर दिसली मला, सावरकरांची ओळ. सावरकरांचं अतिशय सुंदर असं ज्याला स्फूर्तिगीत म्हणतो आपण लहान मुलांच्यासाठीच, किंवा मी तुम्हाला अक्षरशः बालकवींची वाटावी अशी सावरकरांची ओळ, बऱ्याच वेळा आम्ही तिचा संदर्भ देतो. ने मजसी ने परत मातृभूमीला म्हणणारे सावरकर माहीत असतात, पण त्या समुद्राच्या काठावरती बसून अतिशय सुंदर अशी निसर्ग कविता लिहिणारे सावरकर. नक्षत्राही तारांकित हे नभ चमचम हासे, प्रतिबिंबित मग सागर ही हा तारांकित भासे. नक्षत्राही तारांकित हे नभ चमचम भासे, प्रतिबिंबित मग सागर ही हा तारांकित भासे. नुमजे लागे कुठे नभ कुठे जलसीमा होई, नुमजे लागे कुठे नभ कुठे जलसीमा होई. नभात जलते जलात नभते संग मुनी जाई. खरा कोणता सागर यातून वरती की खाली, खरा कोणता सागर यातून वरती की खाली. खरे तसे आकाश कोणते गुंगमती झाली. सावरकरांची कविता आहे. सावरकरांचं नाव बाजूला काढलं तर ही अक्षरशः बालकवींची वाटली इतकी सुंदर कविता. सावरकरांचा जन्मही तेव्हाचाच आहे आणि बालकवींचा ते समकालीनच आहे. म्हणजे सावरकरांच्या बाकीच्या सगळ्या प्रतिमेच्या जोडीला सावरकर एक विशुद्ध असे साहित्यिक होते, हीच गोष्ट आपण विसरून जातो. सावरकरांच्या कवितांचा जो खंड आहे तो आजही कोणीतरी नीट संपादित करून व्यवस्थित पद्धतीनं त्याच्यावरती टिप्पणी लिहून त्या कवितांच्या बाबतीमध्ये परत एकदा वेगळा वाङ्मय नांगानं विचार करायला पाहिजे. ज्या पद्धतीचं सुंदर असं काव्य सावरकरांनी लिहिलेलं आहे त्याचा विचार न करता आपण त्यांचं, आणि आताहीचा तोच प्रसंग आहे, सावरकरांच्या नावानं जेव्हा अध्यासन सुरू करा की लगे विरोधक आरडाओरडा करून सुरू करा. म्हणजे हे जे एकीकडून म्हणजे हे जे सगळे आंध विरोधक आहेत आणि दुसरीकडून आंध भक्त आहेत की त्यांचं म्हणणं अनादिमी अनंतमी अवध्यमी भला हाच सावरकर ठेवायचा. बाकीचा जो सावरकर आहे किंवा विज्ञाननिष्ठ जो सावरकर आहे तो मात्र तुम्हाला नको आहे असं कसं चालेल? त्याच्यामुळे आज या सावरकर जयंतीच्या निमित्तानं सावरकरांचे आंधळे भक्त आणि आंधळे विरोधक दोघेही तितकेच घातक आहेत, मी तुम्हाला सांगतो. सर्वसामान्य लोकांच्यासाठी बाकीचं बाजूला ठेवा. जे इंग्रजी वाचतात त्यांचं माझं आग्रहाचे सांगणं आहे त्यांना. विक्रम संपतचे जे 2 खंड आहेत तुम्ही ते आवर्जून, ह्याच्यापूर्वी पण आम्ही ते दाखवले सुद्धा होते, ते इंग्रजीमधले वाचा. ज्यांना इंग्रजीमध्ये वाचायचे, ज्यांना इंग्रजी वाचणं अवघड जातं किंवा कंटाळं त्यांच्यासाठी ते मराठीमध्ये पण अनुवाद झालेला आहे. विक्रम संपत यांनी लिहिलेले, किंवा आपल्याकडे तर धनंजय किरानी लिहिलेलं सगळ्यात सुंदर आणि पहिलं पुस्तक आहेच. तुम्ही ते जरूर वाचा. सावरकर जयंतीच्या निमित्तानं जी प्रखर बुद्धी निष्ठा सावरकरांना अपेक्षित होती त्या तरी मार्गाने आपण वाटचाल करूयात आणि सावरकरांचा विचार विशुद्ध पद्धतीने कुठलेही पूर्वग्रह न करता आपण करूयात. हीच खरी सावरकरांना श्रद्धांजली. इथेच थांबूयात. धन्यवाद.